आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप यांसारख्या माध्यमांनी संवाद साधण्याचे मार्ग बदलले आहेत. काहींसाठी हे एक वरदान आहे, तर काहींसाठी शाप. सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे यांचा विचार केल्यास त्याचे दोन्ही पैलू समोर येतात. सोशल मीडियाचे सर्वात मोठे वरदान म्हणजे संवादाची सुलभता. पूर्वी पत्र किंवा दूरध्वनीवर अवलंबून असणारी माणसे आता एका क्लिकवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील व्यक्तीशी संपर्क साधू शकतात. यामुळे नातेसंबंध दृढ होण्यास मदत झाली आहे. तसेच व्यवसाय, शिक्षण आणि माहितीच्या प्रसारासाठी सोशल मीडिया एक प्रभावी व्यासपीठ ठरले आहे. छोटे उद्योजक आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात, तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासक्रम आणि माहिती सहज उपलब्ध होते. आपत्कालीन परिस्थितीतही सोशल मीडियाने मदतीचे हात पुढे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सोशल मीडियामुळे जागरूकता वाढली आहे. सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर लोकांचे मत मांडण्याचे स्वातंत्र्य त्यांना मिळाले आहे. अनेक चळवळी, जसे की मीटू किंवा पर्यावरण संरक्षण मोहिमा, सोशल मीडियामुळे यशस्वी झाल्या आहेत. याशिवाय मनोरंजनाचे अनेक पर्यायही उपलब्ध झाले आहेत. व्हिडिओ, मीम्स आणि लेख यांमुळे लोकांचे तणाव कमी होण्यास मदत होते. मात्र सोशल मीडियाचे दुष्परिणामही कमी नाहीत. याचे व्यसन हा सर्वात मोठा शाप आहे. तरुण पिढी तासनतास स्क्रीनवर डोळे खिळवून बसते, ज्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य धोक्यात येते. खोट्या बातम्या आणि अफवांचा प्रसार हा आणखी एक गंभीर प्रश्न आहे. यामुळे समाजात गैरसमज आणि तणाव वाढतो. गोपनीयतेचा भंग हा देखील मोठा धोका आहे. आपली वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात पडल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो. सोशल मीडियावर इतरांशी तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो. परिपूर्ण आयुष्याचे प्रदर्शन करणाऱ्या पोस्टमुळे अनेकांना आपले जीवन कमीपणाचे वाटते. सायबर गुन्हे, ट्रोलिंग आणि ऑनलाईन छळ यांसारख्या समस्या देखील वाढल्या आहेत. विशेषतः मुलं आणि किशोरवयीन मुले याला बळी पडतात. शेवटी सोशल मीडिया हे शाप आहे की वरदान, हे पूर्णपणे त्याच्या वापरावर अवलंबून आहे. जर आपण त्याचा वापर संयमाने आणि जबाबदारीने केला, तर तो नक्कीच वरदान ठरू शकतो. परंतु बेसुमार आणि बेजबाबदार वापरामुळे तो शाप बनतो. म्हणूनच सोशल मीडियाचा वापर करताना सजगता आणि समतोल राखणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान हे आपले साधन आहे, आपण त्याचे गुलाम बनता कामा नये.